आज आपण कोलंबी बिर्याणी बनवूया। ही कोलंबी आहे, ही मी साफ करून घेतली आहे। आता लिंबू पिळून घेते। आता हळद आणि लिंबू प्रत्येक पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता पुदिना, लसूण, कोथिंबीर, आलं आणि मिरची हे सगळं मी हिरवं वाटण करून घेतलं आहे बघा। हिरवं वाटण आहे, त्याच्यातलं अर्ध मी आता कोलंबीला लावणार नाही, अर्ध मी फोडणीसाठी ठेवणार आहे। आता कोलंबीला मी लावून घेते। आता लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला, मीठ हे सगळे जिन्नस कोलंबीला व्यवस्थित लागले पाहिजेत। मॅरिनेट केलेली कोलंबी आता मी बाजूला ठेवून देते एक 15-20 मिनटासाठी। आता हे तांदूळ भिजत घातले आहेत बघा, हे 10 ते 15 मिनटं मी तांदूळ भिजत घातले होते। हे मी आता गाळून घेणार आहे आणि परत गाळलेले तांदूळ मी असे ताटामध्ये सुकत ठेवणार आहे। कांदा मी उभा पातळ चिरून घेतला आहे। पातळ असला कांदा तर पटकन भाजतो। आणि गरम तेल करत ठेवलं आहे आणि ह्या गरम तेलामध्ये मोठ्याच गॅसवरती मी कांदा तळून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत। इकडे मी आता पाणी गरम करत ठेवलं आहे भात बनवण्यासाठी। आता या पाण्यामध्ये मी खडे मसाले घालून घेते। दालचिनी, लवंग, मिरी, वेलची, मीठ हे सगळं पाण्यामध्ये घालून घेतलं। आता पाण्याला चांगली उकळी आली आहे। मी तांदूळ घालून घेते। तांदळाच्या 2.5 ते 3 पट पाणी ठेवायचं आहे, म्हणजे पाणी वरचं सगळं गाळून टाकायचं की भात सडसडीत होतो। इकडे हा कांदा भाजत आलेला आहे बघा। आता मी बारीक गॅस करून ठेवला आहे। भाताला पण कड येत आहे बघा। आता टोमॅटोची प्युरी बनवून घेते मी। कांदा पण कुरकुरीत तळून झालेला आहे, काढून घेते आता। भात पण 70% शिजला आहे। आता मी वरचं पाणी गाळून घेते। हे बघा भात किती सुंदर सडसडीत झाला आहे बघा। ही पेस्ट पण खूप गोड लागते खायला, कारण मीठ घातलेलंच असतं भातामध्ये। कांदा भाजलेल्या कढईमध्येच मी फोडणीची तयारी करते। आता तेल आहेच कढईमध्ये। आता जिरं घातलं, दालचिनी घातली, आता बारीक चिरलेला कांदा घातला, तो पण मोठा गॅसवरतीच ठेवायचा आणि चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। हे दालचिनीचं पान आहे, हिरवं पान आहे दालचिनीचं। आमचं झाड आहे दालचिनीचं, त्याचं पान मी काढून आणलं आहे। आता गॅस मिडियम ठेवते। कांदा चांगला भाजला आहे बघा। अर्ध हिरवं वाटण आपण ठेवलं होतं ते आधी पहिलं घालून घेते। आणि चांगलं परतून घेते तेलावरती। मी आता बनवते आहे अशाच प्रकारे तुम्ही बिर्याणी बनवून बघा। सुंदर बिर्याणी लागते, चवीला एकदम उत्तम छानच बिर्याणी लागते। आता टोमॅटोची प्युरी घालते, ती पण परतून घेते 2 मिनटं तेलावरती। तूप वापरला तर आणि चवीला छान लागणार। माझ्याजवळ आणलेलं नाही आहे तूप। आता चांगली उकाळी आली आहे बघा। गरम करून घेतलेल्या धने आणि जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि हळद म्हणजे आमचा मालवणी मसाला आणि हळद हे घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे। हे सगळं मी मीडियम गॅसवरती करते आहे। आता मीठ घालते आहे। मीठ भातातही घातलेलं आहे आणि कोलंबीला पण लावलेलं आहे, त्या अंदाजाने थोडं मीठ घालायचं। मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घेते आता आणि ही चांगली शिजवून घेते बारीक गॅसवरती। तेल सुटेपर्यंत चांगली शिजवून घेणार आहे। हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचे आहेत। जसं आपल्याला तिखट हवं तसं आपण मसाला घालायचा आहे। कढीपत्ता राहिला होता घालायचा, तो घालून घेतला। आणि आता घट्ट झाकण मारून 7 ते 8 मिनटं आता मी चांगलं शिजवून घेते। आता बिर्याणी मसाला घालते आणि 2 मिनटं झाकण मारून मुरत ठेवते एकदम बारीक गॅसवरती। शिजलेली कोलंबी किती सुंदर दिसते आहे बघा। भाकरी चपातीबरोबर अशीच जरी खाल्लात तरी छान लागते। तुम्हाला घट्ट असं वाटलं तरच तुम्ही गरम पाणी 1 ते 2 चमचे घाला, जास्त घालण्याची काय गरज नसते।
मी 1च चमचा गरम पाणी घातलेलं आहे. आता झाकण मारून मी 1 मिनिटासाठी ठेवते आहे. आता आपली बिर्याणीसाठी कोलंबी तयार झाली आहे. बिर्याणीचा भात पण आपला सुंदर झालेला आहे, सुट्टा सुट्टा एकदम. 70% शिजून घेतला आहे. आता ह्या भातामध्ये बिर्याणी मसाल्याचं अर्ध पाकीट घालते आणि 2 चमचे दही घालते आणि हे भाताला सगळ्या भाताला लावून घेते, मिक्स करून घेते अशा प्रकारे. हे बघा, मग बिर्याणीला खातेवेळी टेस्ट भारी येते, म्हणून असं लावून घ्यायचं. आता या सगळ्या भाताला मी लावून घेतलं आहे. आता आपण लेअर लावून घेऊया. ह्या टोपामध्ये मी आता लेअर लावून घेणार आहे. ह्या टोपाला मी आतून संपूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. आता मी पहिल्यांदा कोलंबीचा लेअर लावून घेते. कोलंबीचा लेअर संपूर्ण टोपाच्या तळाला पसरून घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघा, आता तळलेला कांदा घातला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाताचा आता थर लावून घ्यायचा, वरती लेअर लावून घ्यायचा अशा प्रकारे. हा बघा, आता परत कोलंबी घालायची. हे पान होतं ते मी काढून टाकते आहे. सगळीकडे सारखी व्यवस्थित लावून घ्यायची. आता कोलंबीचा लेअर चांगला लावून झालेला आहे. आता वरून तळलेला कांदा घालते, कोथिंबीर घालते. तुमच्याकडे तूप असेल तर तूप पण इथे वापरू शकता. आता परत भात घालून घेते आणि भात संपूर्ण व्यवस्थित करते आणि परत कांदा आणि कोथिंबीर घालून घेते आणि याच्यावरती तुम्ही तूपही घालू शकता. अशा प्रकारे मी बिर्याणीचे लेअर देऊन घेतलेले आहेत. आता झाकून ठेवते आणि वरती काहीतरी वजन ठेवते, म्हणजे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. आता तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की मी वरती टोप ठेवते. आता मी 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती मुरत ठेवते आहे. वाफ यायला हवी चांगली. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही, कारण खालून बिर्याणी लागू शकते, करपू शकते. हे बघा, आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. सगळ्यांनी खायला या. बिर्याणी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बिर्याणी करून बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आता आपली बिर्याणी खायला तयार झालेली आहे.